अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. उत्क्रांतीतून पूर्णत्वाकडे. आषाढी एकादशीपासूनच आपल्याला पौर्णिमेचे वेध लागतात. एकादशी ही एकादश म्हणजे मनासह 11 इंद्रियांवर संयम ठेवून आपल्या साधनेसह ईश्वर प्राप्तीचा संदेश देते. ही वाटचाल पूर्ण कुठे होणार, तर ईश्वराशी एकरूपता अनुभवल्यानं. या पूर्णतेचं प्रतीक आहे गुरुपौर्णिमा. हा अंतरंग उपासनेचा मार्ग साक्षात्कारापर्यंत कसा पोहोचतो हे सद्गुरू सांगतात. त्यातून माणसाला देवत्व प्राप्त होतं. हा मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास आहे. माणसाची उत्क्रांती म्हटल्यावर माकडापासून माणूस झाला हे शास्त्रीय विधान मनात येतं. त्याला कितीतरी काळ, कितीतरी पिढ्या लागल्या आहेत. यासंबंधी एक गमतीदार प्रसंग आहे. एक थापाड्या दुसऱ्या थापाड्याला सांगत होता की आमच्या राज्यात एवढ्या उंच इमारती आहेत की एकदा सर्वात वरच्या मजल्यावरून एक लहान मूल पडलं तर जमिनीवर येईपर्यंत तो म्हातारा झाला होता. दुसरा थापाड्या म्हणतो, हे तर काहीच नाही. आमच्या इथं वरच्या मजल्यावरून एक माकड पडलं तर खाली येईपर्यंत त्याचा माणूस झाला होता. गमतीचा भाग सुद्धा हे सांगतो की पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे म्हणजे माकडापासून माणसापर्यंत जी उत्क्रांती झाली त्याला बराच काळ लागला, पण माणसाचं माकड व्हायला मात्र फारसा वेळ लागत नाही. देवत्वाकडचा प्रवास हा सूक्ष्म बदल या स्वरूपाचा असतो. स्वतःच्या अंतःकरणात सद्गुणांचा विकास होत जातो आणि त्याबरोबरच चित्त आपल्या चैतन्य स्वरूपाशी जोडून राहतं. या दोन्ही गोष्टी सद्गुरूंकडून समजून घेतलेल्या आंतरिक उपासना पद्धतीमुळे अधिक वेगानं होतात. सर्व कर्म म्हणजे जे जे केलं त्याची कृतार्थता आत्मज्ञानानं होते. त्याच्या आंतरिक अनुभवाचा, आंतरिक नामध्यान साधनेचा मार्ग सद्गुरू सांगतात. एवढंच नाही तर ते नित्य उपासनेची प्रेरणा देतात. म्हणून चालविशी हाता धरोनिया हे गुरूंबद्दल खऱ्या अर्थानं म्हणता येतं. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.